कुरुक्षेत्रावरच्या कौरव शिबिरामध्ये एका तंबूत बसलेल्या आपल्या आईकडे दुर्योधन समोर येऊन उभा राहिलाय. गांधारी म्हणाली, बाळा आलास तर माझ्या समोर उभा राहा आणि माझ्या समोर उभा राहून तू आता माझ्याकडे बघ. मी माझ्या डोळ्यावरची पट्टी विवाहानंतर पहिल्यांदा काढणार आहे आणि ही पट्टी काढल्यावर माझ्या डोळ्यातून ज्या किरण येतील त्याला तू ग्रहण कर. दुर्योधन आपल्या आईच्या समोर उभा आहे. पुन्हा एकदा गांधारी विचारते, दुर्योधना मी सांगितलं तसं आलायस ना बाळा? तो म्हणतो, हो आई, तू सांगितलं तसं आलोय, सरोवरात स्नान करून आलोय आणि तू सांगितलेल्या अवस्थेत आलोय. गांधारीनं दुर्योधनाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि तिने आपल्या डोळ्यावरची पट्टी अलगद काढली. मिटलेले डोळे, समोर पुत्र उभा आहे. तिने हाताने अंदाज घेतला कुठल्या बाजूला उभा आहे आणि तिनं आपल्या पुत्राच्या पूर्ण शरीराकडे बघण्याचा निर्णय घेतलाय. आणि जशी डोळ्यावरची पट्टी गांधारीच्या निघाली आणि तिने आपले अलगद मिटलेले डोळे हळूच उघडले आणि त्यातून प्रचंड मोठी किरणं एका ऊर्जेच्या स्रोतासहित दुर्योधनाच्या देहाकडे झेपावली आणि त्या सगळ्या किरणांनी दुर्योधनाचा देह वज्रासमान कठीण करून टाकला. जशीच गांधारी दुर्योधनाला वरपासून खालपर्यंत बघत आली, पायापर्यंत नजर जायच्या आतच तिच्या लक्षात आलं की यानं आपल्या शरीराच्या भोवती, कटिप्रदेशाच्या भोवती पानं गुंडाळलेली आहे. अचानक गांधारीच्या चेहऱ्यावरचा आनंद लोप पावला. तिने पटकन आपले डोळे पुन्हा एकदा बांधून घेतले आणि त्या बांधलेल्या डोळ्यांच्या पांढऱ्या पट्ट्यामधून आसवं उघळू लागली. संतापाचा बहर होता, दुःखाचा अतिरेक होता. दुर्योधनाला ती म्हणाली, अरे मूर्खा, मी तुला विवस्त्रावस्थेत ये सांगितलं होतं. ही पानं तू बांधली कशासाठी? तो म्हणाला, आई, माझं वय बघ किती झालंय आणि अशा अवस्थेत तुझ्या समोर नग्नावस्थेत यायला मला लाज वाटली असती. अरे लाज वाटलेली बरी राहिली असती रे, ज्यावेळी लाज वाटायला पाहिजे. खरं तर हा प्रॉब्लेम सगळ्यांचा असतो. ज्या वेळी लाज वाटायला हवी त्यावेळी त्यांना वाटत नाही. खरं तर मांडीवर द्रौपदीला बस येऊन बस म्हणताना दुर्योधनाला लाज वाटायला हवी होती, तिथे नाही वाटली लाज. पण आपल्या आई समोर, जिने आपल्याला नग्नावस्थेतच मोठं केलेलं आहे, तिच्या समोर जाताना मात्र दुर्योधनाला लाज वाटली. जिथे नको तिथे लाज वाटली की घात होतो. जिथे हवी तिथे लाज वाटली नाही की घात होतो आणि जिथे नको तिथे लाज वाटली की ही घात होतो. लक्षात ठेवा, लाज वाटण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती नीट व्हायला हवी. ती नीट व्हायला. दुर्योधनाला द्रौपदीला बोलवताना लाज वाटली नव्हती, गांधारी समोर जाताना लाज वाटली आणि दोन्ही वेळेला चुकीच्या ठिकाणी घडलंय जे घडलंय. ती म्हणते, अरे मूर्खा, अरे नालायका, माझ्या समोर तू विवस्त्रावस्थेमध्ये आला असता किती बरं झालं असतं. तुला माहित आहे काय झालंय? अरे माझ्या पातिव्रत्याच्या बळाने, माझ्या ईश्वर भक्तीच्या बळाने मी जे काही मिळवलं होतं ते सगळं माझ्या डोळ्यात आणलं होतं आणि डोळ्यातल्या तेजाने तुझ्या देहाकडे बघून त्याला वज्रासमान कठीण करण्याचा प्रण मी केलेला होता. देवाला विनंती केली होती की माझं सगळं बळ माझ्या डोळ्यातल्या किरणांच्या मध्ये येऊ दे आणि ते माझ्या पुत्राला मिळू दे, त्याचं शरीर वज्रासमान होऊ दे. अरे भीम काय, तुझी गदा सुद्धा तुझ्यावर वार करती झाली असती. कोणत्याही देवाने, कोणत्याही अस्त्राने वार केला असता तरी तुझ्या शरीराला काहीही झालं नसतं, हे लक्षात ठेव. आणि नेमकं तू तुझा कटिप्रदेश, मांड्यांचा भाग झाकून ठेवलाय. तुझं सगळं शरीर वज्रासमान झालेलं आहे, पण तुझ्या मांड्या मात्र कमकुवत झाल्यात. नालायका, कोणी तुझ्या मांडीवर घाव घालील तेव्हा मात्र तुझा मृत्यू निश्चित आहे, हे लक्षात ठेव. गांधारी दुर्योधनाला बळ द्यायला आली होती, शक्ती द्यायला आली होती आणि काय बोलून गेली हो. जर कोणी तुझ्या मांडीवर आघात करील तर
तुझा मृत्यू आहे लक्षात ठेव. ईश्वरी संकेत कसे असतात बघा, ईश्वरी व्यवस्था कशी असते बघा. उन्मत्त झालेला दुर्योधन द्रौपदीला द्यूत क्रीडेमध्ये हरल्यानंतर मांडीवर बसण्याचं आवाहन करतो. ज्या मांडीवर बसण्याचं आवाहन दुर्योधन करतो तीच मांडी फोडण्याचा संकल्प भीम करतो. त्याच मांडीवर आघात झाला तर तू मरशील अशी भविष्यवाणी गांधारी दुर्योधनाची आई वर्तवते. याला म्हणतात ईश्वरी व्यवस्था. याला म्हणतात ईश्वरी व्यवस्था. दुर्योधनाचं सगळं शरीर वज्रा समान झालंय, पण मांडी मात्र कमकुवत राहिली आहे. आणि गांधारी त्याला सतत सतत बोलतीये, काय केलंस, तुला कोण सांगितलं. आता केशवाने सांगितलं हेही म्हणता येत नाही आणि म्हणून काही उपयोग नाही. त्याच्या लक्षात आलं दुर्योधनाच्या की ही सगळी कृष्णनीती आहे, ज्यानं मला हे पान बांधायला लावलं आणि मला मांड्यात अधू ठेवलं. पण अहंकार कसा असतो बघा, तो म्हणतोय काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही, नाहीतरी मला गदायुद्धच करायचंय. गदायुद्धात मांडीच्या खाली मारायचं नाही हा नियम असतो. त्यामुळं मला कोणी मांडीच्या खाली मारणार नाही. संकल्प विसरतोय, मांडीच्या खाली मारणार नाही आणि मी काय मारणार नाही. तो असं म्हणतोय खरा, पण आईची पुढची वाक्य त्याच्या डोक्यात घुसताय. जर कोणी तुझ्या मांडीवर वार करेल तर तो तुझा प्राणघात ठरेल, हे लक्षात ठेव. आता मात्र दुर्योधनाची थोडीशी तंतरली आहे. एक योद्धा आहे, चांगला योद्धा आहे दुर्योधन, पण मांडीवर आघात होईल तर मात्र जीव जाऊ शकतो. आणि जे त्याच्या आईनेही सांगितलंय हे त्याच्या लक्षात येतं. आपला मित्र गमावलाय, गुरु गमावले, सेनापती गमावले, आता सैन्यही फारसं उरलं नाही. अशा स्थितीमध्ये दुर्योधन मनानं खचला आहे, शरीराने थकला आहे, युद्धभूमीवर युद्ध करून करून थकला आहे. आणि आता काय करायचं हा प्रश्न दुर्योधनाच्या मनामध्ये आहे. काय करायचं काय आपण, या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळतच नाही. सूर्योदयाच्या आतच आईनं असं सांगून ठेवलंय, सूर्य उगवायच्या आत तो आपल्या तंबूत, आपल्या राहुटीत परत जातो आणि काय निश्चय करतो माहित नाही. पुन्हा एकदा वस्त्र घालून दुर्योधन आपल्या तंबूच्या बाहेर निघतो. काही सैनिक जाताना बघतात दुर्योधनाला, कुठे जातोय याचा अंदाज नसतो. प्रचंड वेगात तो आपल्या तंबूमध्ये आलेला असतो आणि प्रचंड वेगात तो निघालेला असतो. सूर्य उगवायच्या आतच दुर्योधन कुठेतरी निघून जातो. कुठे निघून गेलाय ना सेनापतीला ठाऊक आहे, ना सैन्याला ठाऊक आहे, ना रक्षकाला ठाऊक आहे, ना अंगरक्षकाला ठाऊक आहे, कोणालाच नाही. मगाशी गेला तसा पुन्हा कुठेतरी गेला असेल, येईल परत, ही भावना ठेवून सैनिक सुद्धा बोलत नाहीत. मोठ्या माणसाला विचारायचं नसतं कुठे चाललात, त्यांचीही विचारायची हिंमत नाही आणि आपापल्या राहुटीमध्ये अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा हे विश्रांती करत पडलेले आहेत. आणि अशा अवस्थेत थकलेला, धक्का बसलेला दुर्योधन जंगलाच्या दिशेने कुठेतरी जातोय. तो कुठे जातोय कोणालाच माहित नाही. खरं तर आतून घाबरलाय आणि याच घाबरल्यावरचा उपाय, थकल्यावरचा उपाय शोधायला तो गेलाय का, कुठे गेलाय, काय गेलाय, बघूया पुढच्या भागात. नमस्कार.